नमस्कार मित्रांनो, मी शेख सर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हैदराबाद या ठिकाणी निघालेल्या आपल्या ITI पास प्रशिक्षणार्थ्याकडून या ठिकाणी 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षाकरता अप्रेंटिसशिप पदाकरता या ठिकाणी डायरेक्ट इंटरव्ह्यू या ठिकाणी होणार आहेत। मित्रांनो, तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये की इंटरव्ह्यूची डेट काय, ठिकाण काय आणि कोणकोणत्या ट्रेडला या ठिकाणी अप्रेंटिसशिप पदाकरता या ठिकाणी फॉर्म भरता येते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून याची तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती मिळेल। मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ज्याला आपण हाल म्हणतो यांनी दिनांक 6/5/2024 ला या ठिकाणी एक ऑफिशियल नोटिफिकेशन या ठिकाणी जारी केलेले। यामध्ये ITI पास ट्रेनिंगकडून या ठिकाणी अप्रेंटिसशिप या पदाकरता थेट मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवण्यात येत आहेत। मित्रांनो, चला तर मग जाणून घेऊया याच्यामध्ये ही जी काय हाल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी आहे की बघा 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरता या ठिकाणी 1 वर्ष अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी या ठिकाणी खालील ट्रेडनुसार या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी प्रशिक्षणार्थ्यांना बोलत आहे। ट्रेडचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर टोटल 200 जागे या ठिकाणी राहणार आहेत। तर 200 जागेमध्ये बघा या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहे, फिटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, मशीनिस्ट आहे, टर्नर आहे, वेल्डर आहे, रेफ्रिजरेशन आणि AC आहे, कोपा आहे, प्लंबर आहे, पेंटर आहे, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक आहे, त्यानंतर ड्रॉप्समॅन सिव्हिल आणि ड्रॉप्समॅन मेकॅनिक असे ITIचे 14 ट्रेडकडून या ठिकाणी अप्रेंटिसशिप पदाकरता या ठिकाणी थेट मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवण्यात येतं। मित्रांनो, तुमच्या ट्रेडनुसार या ठिकाणी किती जागा आहेत याचा विचार करून या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं आहे। याच्यासाठी तुम्ही याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी घेऊ शकता। मित्रांनो, हे जेवढे काही ITIचे ट्रेड आहेत यामध्ये ITI पास तुम्हाला या ठिकाणी NCVT मध्ये या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, पासआउट पाहिजे। जो काही SCVT बोर्ड असतो त्या SCVT बोर्डामध्ये तुम्हाला या ठिकाणी मुलाखतीसाठी या ठिकाणी घेण्यात येणार नाही। जर तुम्ही NCVT बोर्डामधून पासआउट असेल तर तुम्हाला या ठिकाणी घेण्यात येणार आहे। मित्रांनो, स्टायपंडचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर जो काही अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961 आहे त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला स्टायपंड मिळणार आहे तो बघा जवळपास या ठिकाणी 7,000 ते 9,000 पर्यंत या ठिकाणी मिळू शकते। पण जास्तीत जास्त करून या ठिकाणी वन इयर ट्रेनिंग असल्यामुळे तुम्हाला 7 ते 7,500च्या दरम्यान या ठिकाणी स्टायपंड मिळू शकतं। त्याच्यानंतर रिझर्वेशनचा या ठिकाणी जो विचार केला तर अप्रेंटिसशिप ॲक्टनुसार या ठिकाणी जेवढं काही रिझर्वेशन देण्यात आलेले त्यानुसार रिझर्वेशनच्या जागा शिल्लक ठेवलेले आहेत। त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण या ठिकाणी अप्लायचा विचार करतो तर बघा या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी कुठलाही ऑनलाईन प्रक्रिया या ठिकाणी देण्यात आलेली नाही। या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी यांनी खाली दिलेल्या ॲड्रेसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन हजर राहायचं आहे। यामध्ये वेगवेगळ्या ट्रेडनुसार या ठिकाणी अप्रेंटिसशिप डेट दिलेली आहे। तर बघा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आणि डिझेल मेकॅनिकसाठी या ठिकाणी, त्याच्यानंतर फिटर, प्लंबर आणि पेंटर यासाठी 20/5/2024 या ठिकाणी रिपोर्टिंग टाईम जो तुमचा आहे या ठिकाणी 9 वाजता आणि फिटर, प्लंबर आणि पेंटरसाठी 1 वाजता या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे। त्यानंतर बघितलं आपण 3 नंबरचा कोपा आहे, मोटर मेकॅनिक आहे यांना, तसेच इलेक्ट्रिशियन, ड्रॉप्समॅन मेकॅनिकल यांना 21 तारखेला या ठिकाणी बोलवलेले आहे। रिपोर्टिंग टाईम आहे 9 ते 1। बघा 9 जो काय आहे एका ठिकाणी कोपा मोटर मेकॅनिकसाठी आहे आणि इलेक्ट्रिशियन, ड्रॉप्समॅन मेकॅनिकसाठी या ठिकाणी 1 वाजताचा रिपोर्टिंग टाईम आहे। त्यानंतर बघा मशीनिस्ट आहे, रेफ्रिजरेशन आणि AC, त्यानंतर ड्राफ्ट्समॅन सिव्हिल आणि वेल्डरसाठी या ठिकाणी 22 तारखेला या ठिकाणी बोलण्यात आलेले आहे। रिपोर्टिंग टाईम आहे 9 ते 1 या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचं आहे। वाटल्यास तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता। स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही याला रिपोर्टिंगसाठी आपल्या जाऊ शकता। जो काय तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे तर बघा त्याचा ॲड्रेस या ठिकाणी दिलेले आहे, याचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊ शकता। ॲड्रेस आहे ऑडिटोरियम बिहाइंड डिपार्टमेंट ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, एव्हॅनिक डिव्हिजन, बालानगर, हैदराबाद। ही सगळी जी काय जाहिरात आलेली आहे ती हैदराबादची आहे। आता ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जात असताना तुम्हाला या ठिकाणी काय डॉक्युमेंटची गरज भासणार आहे। तर डॉक्युमेंट कोणते आहेत बघा या ठिकाणी फॉर व्हेरिफिकेशन ऑफ ओरिजिनल सर्टिफिकेट या ठिकाणी जे का तुमचे
सर्टिफिकेट आहे ते ओरिजिनल लागणार आहेत या ठिकाणी. ओरिजिनलच्या सोबत या ठिकाणी झेरॉक्ससुद्धा लागणार आहेत. तर याची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर बघा, आधार कार्ड लागणार आहे तुम्हाला, 10वीची मार्कशीट लागणार आहे, त्यासोबतच सनदसुद्धा लागणार आहे. त्याच्यानंतर ITIचे मार्कशीट असो किंवा सगळ्या सेमिस्टरवर जर कोणी असेल तर सेमिस्टरच्या मार्कशीट, त्याच्यानंतर ITIची सनद आणि कॉन्सुलेट मार्कशीट या ठिकाणी पाहिजे. डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट असले या ठिकाणी गरजेचं आहेत, किंवा डेट ऑफ बर्थच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी 10वीची सनदसुद्धा या ठिकाणी देऊ शकता. जो काही रिझर्वेशन कॅटेगरी असेल, कम्युनिटी कास्ट सर्टिफिकेट असेल, SC ST OBC EWS किंवा PWD यांची तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट लागणार नाही. बघा, ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट सबमिशन करता तर सबमिशन करत असताना तुम्हाला फोटोकॉपी या ठिकाणी पाहिजे, झेरॉक्स कॉपी ऑफ ऑल अबोव सर्टिफिकेट, म्हणजे वरचे जेवढे काय तुम्हाला सर्टिफिकेट दिसत आहेत या ठिकाणचे, या सर्वांचे झेरॉक्स फोटोकॉपी या ठिकाणी पाहिजे. त्यासोबत जो काय आपला अप्रेंटिसशिप इंडिया रजिस्ट्रेशन जे आपण करतो, म्हणजेच अप्रेंटिसशिपचा या ठिकाणी रजिस्ट्रेशन करतो, तर रजिस्ट्रेशनची या ठिकाणी कॉपीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला त्यांना लागणार आहे. त्याच्यानंतर 2 पासपोर्ट साईज फोटोग्राफ या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कुठल्याही प्रकारची या ठिकाणी जर त्रुटी आली तर त्या प्रशिक्षणार्थ्याला या ठिकाणी बाद ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही अप्रेंटिसशिप प्रोफाईलचा या ठिकाणी फॉर्म भरता असताना ॲज पर तुमच्या 10th मार्कशीटनुसार डिटेल्स असणं गरजेचं आहे. जर चुकीचे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणाहून बाद ठरवण्यात येईल. तुम्ही जे अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या रजिस्ट्रेशनमध्ये तुमचं आधार कार्ड या ठिकाणी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्यानंतर फोटोक्रॉप, त्याच्यानंतर सिग्नेचर या ठिकाणी अपलोड असणं गरजेचं आहे. आणि त्यात 10वीची मार्कशीट, ITIची मार्कशीट या ठिकाणी अपलोड असणं गरजेचं आहे. आणि तुमची अप्रेंटिसशिपची प्रोफाईल 100% या ठिकाणी पूर्ण होऊन KYC जे काय असते ते तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाण्याच्या अगोदर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलमध्ये असो किंवा तुमचा ईमेल ID या ठिकाणी ॲक्टिव्ह ठेवणार आहे. त्यानंतर मोबाईल नंबर तुमचा सुद्धा या ठिकाणी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. त्यासोबत ITI सर्टिफिकेट असो, त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर असो, डेट ऑफ बर्थ असो, कॅटेगरी असो, त्याच्यानंतर कन्सिल अँड ट्रेड डिटेल्स म्हणजे तुमचे ITIचे डिटेल्स असतो या ठिकाणी तुमचं ॲक्युरेट अपलोड असणं गरजेचं आहे. जर याच्यामध्ये काही मिसमॅच या ठिकाणी डाटा दाखवत असेल किंवा इनकरेक्ट डाटा दाखवत असेल तर तुम्हाला या ठिकाणी रिजेक्ट ठरवण्यात येणार आहे. जर तुम्ही याच्या अगोदर कुठल्याही याच्यामधून जर अप्रेंटिसशिप कंप्लीट केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय या ठिकाणी करता येणार नाही, म्हणजेच काय मुलाखती या ठिकाणी तुमचं होणार नाही. त्यानंतरचा मुद्दा या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी आणि आता स्पष्ट असं सांगितले की तुमच्या अप्रेंटिसशिप प्रोफाईलमध्ये जर काही जरी त्रुटी असेल तर त्या अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवर या ठिकाणी हेल्पलाईन नंबर या ठिकाणी दिलेला आहे. दिल्याच्या नंतर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे ते शॉर्ट आउट करायला या ठिकाणी ते सांगत आहेत. बघा, ज्यावेळेस ते मेरिट लिस्ट वगैरे जनरेट होणार आहे त्याची एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर या ठिकाणी इंटरव्ह्यू झाल्याच्या 2 आठवड्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात येणार आहे. आता यामध्ये जो काय तुमचं सिलेक्शन क्रायटेरिया आहे ते फक्त आणि फक्त पर्सेंटेज बेसिस या ठिकाणी राहणार आहे. जर तुमची OBC कॅटेगरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी चालू वर्षाचं म्हणजेच काय व्हॅलिड नॉन क्रिमिनेटेड सर्टिफिकेट या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त जर यांना मुलाखतीमध्ये किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कुठलाही जर यांना प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्हाला या ठिकाणी डिस्क्वालिफाय या ठिकाणी ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार त्यांच्याकडं ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला या ठिकाणी काही या वेकेन्सीजबद्दल काही जरी अडचण असेल तर त्यांचा एक ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे किंवा ईमेल ID सुद्धा दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती या ठिकाणी घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी जाणार आहात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं राहण्याची, जाण्याची, येण्याची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली नाही. म्हणजेच काय, जो काही खर्च तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तर ते तुम्ही स्वतः पेड करणार आहात. जर कोणी व्हिडिओ स्किप केला असेल तर मित्रांनो त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो, हा इंटरव्ह्यू ज्या ठिकाणी होणार आहे त्याचा ॲड्रेस आहे तर याचा स्क्रीनशॉट त्या ठिकाणी तुम्ही काढू शकता आणि काढून तुमच्याजवळ तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. त्याच्यानंतर बघा, हे प्रत्येक ट्रेडनुसार या ठिकाणी इंटरव्ह्यू डेट वेगवेगळी आहे. त्या इंटरव्ह्यू डेटनुसार तुम्ही येत आलात आणि टाईमनुसार तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे. याचासुद्धा तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याच्यानंतर जो काय ट्रेड आहे ट्रेडनुसार जर जागा या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी एक मुद्दा क्लिअर करू इच्छितो की यांनी कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागे दिलेले नाहीत, फक्त आणि फक्त टोटल वेकेन्सीज या ठिकाणी त्यांनी दर्शवलेले आहेत. तर याचासुद्धा या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट काढून सेव्ह करू शकता. तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता. धन्यवाद.